आज मी केलाय तिसरा मसाला. आता तो कसा केलाय त्याची रेसिपी बघूया. तिसऱ्या घेतल्यात, त्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्यात. 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घ्यायच्यात चांगल्या. आता एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन 5 ते 10 मिनिटं उकळून घ्यायचे. त्या उकळत आहेत तोपर्यंत आपण इकडे वाटण करून घेऊया. खोबरं, कांदा, लसूण आणि आलं चांगलं परतून घेऊया तव्यावर. आता हे झालेलं आहे, त्याचं वाटण करून घेऊया. कोथिंबीर घालायची आहे थोडीशी आणि मिक्सरला फिरून घेऊया. वाटण तयार आहे. आता इकडे आपले तिसऱ्या उकळलेल्या आहेत. गॅस बंद करूया, काढून घेऊया. त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे. गरम पाणी काढून टाकायचं आहे त्यातलं. थंड पाण्याखाली धरायचे. आता ह्याचं वरचं कव्हर काढून घ्यायचंय. ते मी कसं काढलंय ते बघा. असं गोल फिरून वरचं कव्हर काढून घ्यायचंय. आता सगळ्या घेऊया आपण काढून एक एक. आता इकडे तयारी सगळ्या काढून ठेवूया. आता फोडणीसाठी एक कांदा घ्यायचा आहे. एका कढईत तेल गरम करून घेतलंय, कांदा घातलाय. परतून घेऊया कांदा. आता त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला घातलाय, धणे जिरे पावडर घातले, काश्मीरी लाल मिरची घातली आहे आणि कांदा खोबऱ्याचा घाटी मसाला घातलाय. आता तो परतून घेऊया. आता वाटलेलं वाटण घेऊया आणि तेही परतून घेऊया. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय. आता झालेलं आहे आपलं वाटण. वाटणाचं पाणी होतं ते मी घातलेलं आहे. अजून थोडं पाणी वाढवायचंय. जेवढं हवं असेल तेवढं पाणी वाढवायचंय.
2-3 आमसुलं घातल्यात त्याच्यात. आणि चवीपुरतं मीठ घालायचं. आता हे हलवून चांगलं त्याला उकळी आणून द्यायची आहे. उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये तिसऱ्या घालायच्यात. आता तिसऱ्या घातल्यानंतर चांगली पुन्हा एक उकळी काढायची आहे. उकळी आलेली आहे. छान शिजलेल्या पण आहेत. वरती कोथिंबीर घालून गार्निश करायचं आहे. तिसरा मसाला तयार आहे.